कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा। तुका मने मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा। अजमरूपिणी प्राण संजीवनं परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गं। गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंबोज तेजस्फुर दिक्प्रदेशं विधीन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवं। ओम नमो ज्ञानेश्वराय। अनुग्रहादलो पावन झालो चराचर्य अतुलित बलधामं हेमशैलापदयं धनुजोन कृशाणं ज्ञानिनाम अग्रगण्यं सकल गुण निधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वाचजातं नमामि। आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका ताडमधुंग श्रोते देखा तया माझे नमदंडवत। ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बळिया बोला अज्ञान म्हणून या पुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे चालवी सकळा नामा म्हणे। सर्वांनी मांडीवरून बसा, हात जोडा बरं सर्वांनी। दोन श्लोक माझ्या मागे सामुदायिक वंदन सामुदायिक स्तुती। वसुदेव सुतं देवं सर्वांनी म्हणा आनंदाने म्हणा प्रेमाने म्हणा परवा खोपडी एकादशी। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय
गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः विठ्ठल 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 अन्य माता पिता तयाची या कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगतवंदने जगवान जगविख्यात देवनिवासी ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा चार चरणांचा हिताचा उपदेश करणारा जागृती प्रदान करणारा आणि 3 पिढ्यांचं वर्णन करणारा अभंग फार सुंदर आहे। अभंगाचं चिंतन मांडायचंय मला। तत्पूर्वी सर्वप्रथम या ठिकाणी या प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य श्री भीमराव दादांच्या पदस्पर्शाने त्यांच्या रहिवासाने पुनितांनी पावन झालेला आपलं हे पादळ दे। या ठिकाणी फार जुना परमार्थ जुनी परमार्थिक मंडळी दादांची एकादशी आता परवाची एकादशी मला वाटतं बल्हाण्याचा कार्यक्रम आहे। तर या ठिकाणी ही कीर्तनाची सेवा किम निमित्ताने काय निमित्ताने डोक्यातून बऱ्याच काही जणांच्या डोक्यात असेल काही असेल कारण निवडणूक पिरियड आहे त्याच्यामुळे आचारसंहिता आहे त्याच्यामुळे कीर्तनाचा राजकारणाचा निवडणुकीचा काही संबंध नाही पहिले डोक्यातून तो विषय फक्त एकादशी परवा आहे आणि त्या संदर्भात मला त्या ठिकाणी नियोजन आलं की तुम्ही 5-7 कार्यक्रम करा चांगली गोष्ट आहे। असं तर कीर्तनाचा योग येत नाही सप्ताह होतात आता जिकडे तिकडे सप्ते चालू आहेत। पंढरपूरची यात्रा आहे मला परवा पंढरपूर जवळ म्हणजे नगरला कीर्तन करून पंढरपूरला वारीला जायचं श्री क्षेत्र पंढरीला आपला मठ आहे। मठाचं बांधकाम आम्ही द्वादशीला आम्ही ते बांधकाम देतोय 10.5 लाखाचं काम 3 रूम आपले बांधायचे। धुळे तालुक्याचा आपला एकमेव मठ आहे बरं का पंढरपूरला। चंद्रभागेच्या पलीकडे आमचे छोटू बाबा येऊन गेलेत भैया महाराज येऊन गेलेत। पंढरी क्षेत्रामध्ये मठाचं बांधकाम लावायचं आहे त्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे। 2 महिन्याने आपली प्राणप्रतिष्ठा आली सप्ताहाची फार सुंदर कार्य चालू आहे। भगवंताची महती कृपा आहे नीट आहे का। परमार्थिक क्षेत्रामध्ये हे आपलं परमार्थिक गाव आहे पाळत गाव आपलं परमार्थिक आहे। परमार्थ जुना आहे लक्षात घ्या आणि माझ्या घरातही जुना परमार्थ 3 पिढ्यांचं वर्णन जगद्गुरु महाराजांनी या अभंगातून केलं। आज आई साहेब समोर बसलेले आहेत। मी लहानपणापासून अनेक वेळेस दादा समोर बसलेले असायचे। मी खूप या परिसरात कार्यक्रम केलेत। उमड असेल डोंगराळे असेल दादा समोर बसलेले असायचे। दादा माझ्या पाठीवरून हात फिरून सांगायचे खरं आणि कधीही दादांनी आपल्यापेक्षा लहानाला सुद्धा एकेरी शब्द वापरला नाही। फार प्रेमळ मूर्ती आणि म्हणून परमार्थ हा परंपरेने पुढे चालतो। परमार्थाची परंपरा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरामध्ये 7 पिढ्यांची परंपरा। माझ्या वडिलांची विरासी गादे तुझी चरण सेवा पांडुरंगा परंपरा ही शुद्ध होत जाते दादा विठाला विठाला त्यांची सुद्धा परंपराच आहे। आमच्या सुरेश नाना जे साऊंड सिस्टीमला त्यांच्या वडिलांचा परमार्थ जुना आमच्या आप्पांचा आदरणीय केशवबापू महाराजांचा परमार्थ हो त्यांचे वडील परमार्थिक माळकरी होते। आमचे आबासाहेब दाजी माझे त्यांच्या घरात परमार्थाची परंपरा। केतन महाराज आहेत आमचे आषाढीताई भानुदास महाराज या ठिकाणी जयेश महाराज आमचे विनेकरी आप्पा हो का तुमचे काकाश्री परमार्थाची परंपरा। परमार्थ परंपरेने पुढे जातो दादा। मग ती परंपरा शुद्ध कशी होते बारीक आहे का। नदी जेव्हा नदीला पूर येतो मला प्रश्नाचं उत्तर ती खेडी मिळेल बरं का डोक्यातून काढून टाका। कीर्तन भगवंताचं कथा हो कथा कीर्तन होणं हे भाग्याचं लक्षण आहे। बिनु सतसंग विवेक न होई सतसंग होणं भगवंताची कथा कीर्तन नामस्मरण कानावर पडणे याच्यासारखं पुण्य आणि ते कुठल्या तरी निमित्ताने होतं आपलं भाग्य। विठाला विठाला जास्त वेळ मी तुमचा घेणार म्हणजे 9:15 वाजले 10 साडे 10 पर्यंत आपण कीर्तन आपलं 8 ते 10 कीर्तनाची वेळ आहे। जास्त वेळ तुमच्या कीर्तनाची मी घेणार नाही पण चिंतन बारीक आहे का मला उत्तर देत चला म्हणजे तुम्ही प्रसन्न आहेत कीर्तनाला प्रसन्न। माझं लक्ष आहे बरं का तुमच्याकडे बऱ्याच जणांचे चेहरे असे प्रसन्न आहेत हो काही जणांचे चेहरे असे प्रसन्न त्यांच्याकडे पाहून असं वाटते असण्याकडे देखील कीर्तन करू पण काही जणी असा बसेल संताप मधकडे मन करे जसं मी त्यासनं काही खाई बसेल त्यासले आज वाटणार ना कोणता प्रचार करू ना सध्या तो तेच वार आहे ना माझा पक्षाची काही संबंध नाही हा विषय राजकारणाचा नाहीच आहे। ऐका बरं का फक्त कीर्तनाची सेवा मिळाली भाग्य कुठल्या तरी रूपाने कीर्तनाची सेवा बरोबर आहे की नाही हे चिंतनाचा विषय। चिंतन फार सुंदर आहे। परंपरा ही परमार्थाची परंपरा कशी असते माहिती का। जगद्गुरु महाराजांनी 3 पिढ्यांचा विषय घेतलाय। किती पिढ्यांचा विषय घेतलाय 3 पिढ्यांचा विषय अभंगात हा अभंग एकमेव आहे की 3 पिढ्यांचा विषय महाराजांनी घेतलाय। नदीला जेव्हा पूर येतो बारीक आहे का नदीला पूर येतो तेव्हा पुरामधलं पाणी कसं असतं पिण्यासारखं असतं
कसं असतं? गढूळ असतं. कारण नदी आपल्या पाण्याच्या ओघामध्ये सगळे दगड धोंडे, सगळी माती, गाळ, कचरा, सगळी घाण घेऊन येते. मग तीच नदीचं पाणी आपण पुरामध्ये पाहतो, अरे काय पाणी, कसं पाणी, आपण घाबरतो त्या नदीला. घाबरतो की नाही? त्याच नदीला आपण घाबरतो, पण तीच नदी दिवाळीच्या वेळेस नवरात्रमध्ये त्या नदीला पाहून असं वाटतं या मग गोदड्या धुईले हो, या महांग धुईले हो. ते पाणी किती पाहिल्यानंतर प्रसन्न होतं ना. आता बघा ना, हा तो सीझन चालू आहे, पाणी निथळ होतं. तशी बरी काय का बरं का, जेव्हा ही परंपरा आपल्या सोबत जेव्हा चालते, ती पुढे चालता चालता ती शुद्ध होते. काय होते? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मग त्या पिढीला जे कर्तव्य बरी काय का, ती परंपरा शुद्ध होण्याकरता, पुढची पिढी सात्विक घडण्याकरता चिंतनाचा विषय जरा बारीक आहे का बरं. हा अभंग जागृतीचा आहे, मला जागृती तुम्हाला द्यायची. आपण जर जागृत सावधान राहिला नाही तर मग पुढे अनर्थ आहे. जागृतीची गरज आहे. आताही मला आज सकाळी विराण्याला प्रवचन होतं. आजही दहाव्याची कीर्तन येतात ना आम्हाला. दहाव्याच्या कीर्तनामध्ये कीर्तन झाल्यानंतर ते माणसं परिचय करून देतात. बाबाचे हे हा मुलगा, हा दुसरा मुलगा, हा तिसरा मुलगा, हा चौथा मुलगा, पहिली मुलगी, ही दुसरी मुलगी. म्हणजे म्हाताऱ्याला 4-4 पोरं, 3-3 मुली, 2-2 मुली. बरोबर आहे की नाही? हे जुन्या लोकांचं आहे. बरोबर आहे. आणि आता पुढे काय, पुढे काय पाळत कर. हम दो हमारे दो, बुड्ढा बुड्ढी को फेक दो. इथे बसलेल्या सुद्धा नवीन पिढीला प्रत्येकाला किती मुलं आहेत खरं सांगा? एक मुलगा, पिंट्या पिंटी, बस एकच एक आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, विनोदाने नाही, जरा गांभीर्याने माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मला. बऱ्याच जणांना नीट आहे का, प्यू नावाची एजन्सी, PWE अमेरिकेची एजन्सी दर 5 वर्षाने सर्वे करते. ती एजन्सी दर 5 वर्षाने 2017चा अहवाल गुगलवर सर्च करा, सापडेल तुम्हाला नेटवर. प्यू एजन्सीचा 2017चा धक्कादायक अहवाल आहे त्या एजन्सीचा. बारीक आहे का? ते एजन्सीचा धक्कादायक अहवाल आहे की जगामध्ये सगळ्या धर्माचा जन्मदर घटलाय. सगळ्या धर्माच्या लोकांचा जन्मदर घटलेला आहे. ख्रिश्चन असतील, पारसी तर दिसत नाही आता, पारसी कमी झाले, ज्यू, त्याच्यात हिंदूंचा सुद्धा जन्मदर घटला आहे. फक्त मुसलमानाचा जन्मदर तेवढाच आहे. म्हणून त्या एजन्सीचा अहवाल आहे. माझं म्हणणं नाही 2050 मध्ये जर बारीक आहे का, त्या एजन्सीचा अहवाल आहे 2050 मध्ये भारतात इस्लामचं राज्य येणार आहे. 2075 मध्ये 70 मध्ये अख्ख्या जगात इस्लाम कायम होणार आहे. 53 इस्लामी देश पाहताय ना बांगलादेशमध्ये काय होतं. आपलं पुढे काय होणार आहे? एकच मुलगा आहे. मी तुम्हाला वास्तव सांगतो, 20 वर्षाची पिढी असते. मुलगा 20 वर्षांनी मोठा होतो. 20 वर्षाची पिढी असते. एक 20 वर्षाने आपल्या गल्लीतल्या गावातल्या 10 घरांमध्ये 2 घरांना कुलूप सापडेल. किती घरांना विचारायचं तुम्ही? अजून 20 वर्ष वाट बघा. 20 काय 10-15 वर्ष वाट बघा अजून. फक्त गल्लीतल्या 10 घरांपैकी आता स्लॅबचे घर बांधतोय आपण, छान छान घर बांधतोय. आमच्या भैया महाराजांनी बांधून टाकलं घर असतील ना भारी भारी बांधलेले. पण विचारा ना का हो, गली मान आहे 2 घर असले, कुलूप का बरं आहे? तर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल त्या माणसाला, विचारणाऱ्याला. या माणूसने 1 पोरगा आणि 1 पोर होती. वावर इकीन घर बांध, वावर गांठीचं घर बांध. वावर कमी होतं म्हणून, शेती कमी असल्यामुळे मुलाचं लग्न झालं. पुढे पोऱ्या व्यसनात वाया गेला. पुढे गेलं खरं काही, आता काहीच नाही, कोणीच नाही. हाय प्रॉपर्टी कोण नावावर आहे? आंडेरना नावावर आहे. असेल तर समजतं. माझ्या गावात तुम्हाला अशी काही, मला विचारा तुम्हाला, मी सांगेल माझ्या गावात असे काही 2-3 घर आहेत की त्या घरांना पुढे वारस कोण राहील याचा प्रश्न आज आहे. भीषण जन्मदर घटलाय. मुलं जन्माला घाला. वैभव नीट आहे का? समर्थ रामदासांनी सांगितलंय, संघे शक्ती. आणि विषय महत्वाचा आहे. विषय राजकारणाचा नाहीये दादा, परमार्थाचा विषय. परमार्थामध्ये पिढीला महत्व दिलं गेलेलं आहे. पिढी शुद्ध असतं पाहिजे. जगद्गुरु महाराजांच्या घरामध्ये 7 पिढ्यांचा परमार्थ होता. किती पिढ्यांचा? 7 पिढ्यांमध्ये विश्वंभर बाबा. आजही तुम्ही कधी देहूला गेलात ना, देहूला जाता ना तुम्ही, आपल्या गावाची बरीच मुलं तिकडे नर्सरीमध्ये देहूला जाऊन आला असतील, बरेच जण जाऊन आले असतील. देहूला जे पांडुरंगाचं, जे जगद्गुरु तुकोबऱ्यांचं मंदिर आहे, त्याच्यात जी पांडुरंगाची जी मूर्ती आहे ना, ती स्वयंभू आहे, साक्षात बोलायला करते. कारण ती जगद्गुरु महाराजांच्या 7व्या पिढीमध्ये विश्वंभर बाबा थकले वारी करून करून. महाराजांच्या घरामध्ये वारीची परंपरा आहे. पंढरीची वारी
आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गाई ना हरणीशी मुखीना गाई ना हरणीशी मुखीना महाराजांच्या जीवनामध्ये परमार्थ आहे महाराजांच्या जीवनामध्ये भक्ती 7 पिढ्यांचा शुद्ध परमार्थ महाराजांच्या जीवनात आलेला आहे विश्वंभर बाबा थकले वारीला जाता येत नाही रडायला लागले उपोषण मांडलं भगवंताने स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितलं विश्वंभर बाबा तुमच्या शेतामध्ये तुळशीचं रोप जिथे उगवलंय त्याच्या खालची जमीन खोदा मी तिथे प्रगट आहे तिथे ती मूर्ती निघाली तीच मूर्ती देहुला मंदिरात आहे महाराजांच्या घरात जी परंपरा आहे ही पिढी शुद्ध होत जाते इथे बसलेली सगळी माणसं ही एका पिढी अपडेट आहे सावधान राहा जागृत राहा ही पिढी तुम्हाला पुढे सांभाळणार आहे पण वंश वाढला पाहिजे ना विठाल विठाल रामायणातला विषय दशरथ राजांचे गुरु काय नाव दशरथ राजांच्या गुरुचं नाव काय बोला पटकन वसिष्ठ ऋषी गुरुदेव वसिष्ठ गुरुचं आसन राजाच्या आसनाच्या बाजूला असायचं पूर्वीच्या काळामध्ये राजाच्या दरबारामध्ये धर्माला देवाला फार मोठं स्थान होतं गुरुजींना फार मोठं स्थान होतं राजाच्या बाजूला दशरथ राजांच्या बाजूला वसिष्ठ ऋषी बसलेत आणि वसिष्ठ ऋषी बसलेत वसिष्ठ ऋषींचा मुलगा बाजूला गुरुमाता अरुंधती माताही बसली वसिष्ठ ऋषींचा मुलगा अरुंधती मातेच्या मांडीवर रडतोय समजवण्याचा प्रयत्न केला आईने शेवटी गुरुजींकडे दिला गुरुजींनी त्या ठिकाणी मुलाला समजवण्याचा प्रयत्न केला तो रडत नाही शेवटी त्या ठिकाणी 3 राण्या होत्या कौसल्या सुमित्रा कैकेयी 3 राण्यांनी मुलाला शांत करण्याचा प्रयत्न केला मुलाचं रडणं थांबत नाही दशरथ राजाने दरबारामध्ये विचारलं गुरुदेव आपका बच्चा क्यों रो रहा है हमारे गुरुपुत्र को क्या हुआ वो क्यों रोते जा रहे हैं त्यावेळेस वसिष्ठ ऋषी सांगतात दशरथ राजाला खोचकपणे राजन माझा लहानसा मुलगा रडतोय पण त्याच्या रडण्यामागे एक भाव आहे म्हणे काय तो माझा मुलगा म्हणतोय की पिताजी लहानसा मुलगा रडतो तो काय सांगत असेल पण गुरुदेवांना काय सांगायचं राजाला बारीक आहे का कारण राजा दशरथाला सगळं होतं पण काय नव्हतं बोला पटकन जपी घ्यात का काय होतं राजा दशरथाकडे काहीच कमी नव्हतं पण काय नव्हतं मूलबाळ नव्हतं बरोबर ना काहीच नव्हतं मूलबाळ नव्हतं बाकी सगळं होतं चिंता पडली पण डोक्यात हा विचार येतच नव्हता दशरथ राजांना वशिष्ठ ऋषी म्हणतायत मेरा पुत्र क्यों रो रहा है वो इसलिए रो रहा है वो कहता है पिताजी हमारा गुरु का घराना है और राजा दशरथ का शिष्य का घराना है आप दशरथ राजा के गुरु है लेकिन जब मैं गुरु बनूंगा तो मेरा शिष्य कौन बनेगा क्योंकि दशरथ राजा को संतान ही नहीं सांकेतिक शब्दामध्ये जे उत्तर दिलं तेव्हा दशरथ राजाला लक्षात आलं खरी गोष्ट आहे माझ्याकडे सगळे पण पुढे मुलगाच नाही तर हे राज्य सांभाळेल कोण समजताय अलीकडे लोक कमवण्यामागे पैसे कमवण्यामागे एवढे लागले आपण जे कमवून ठेवणार आहेत शेती बाडी बांधलेलं घर याच्यात पुढे राहील कोण आणि जो राहणार आहे त्याला संस्कार काय समजताय म्हणून मुलगा बाहेर कुठे मोटरसायकलवर गेला बाहेर गावाला गेला आपला जीव असं धाकूड म्हातारी बाई विचारते काय ना एक लाश नामा आहे कुठे धाडो बरोबर आहे ना हाय चूक कोणी एक लाश नामा आहे कुठे धाडो चिंता भीती आहे दशरथ राजाला त्या ठिकाणी गुरुजींनी दिलेला सांकेतिक शब्द आपल्याला समजलं आणि दुसऱ्या दिवशी दशरथ राजा वसिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये गेला एक बार भूपती मन माही भैग्लानी हमरे सुत नाही धरऊ धीरज होई है सुतचारी त्रिभुवन विदित भगत भयहारी दुःख कुणाला सांगितलं गुरुजींना सांगितलं आणि नीट आहे का दुःख दोघांना सांगावं बरं का तिसऱ्याला दुःख सांगत बसायचं नाही आपलं दुःख फक्त दोघांना सांगायचं एक गुरुजीला सांगायचं आणि 2 देवाला सांगायचं बरं का माय नवऱ्याला बी सांगायचं नाही दुःख म्हणा 1500 रुपये पडेल शेतच नवऱ्याला बी सांगा समजतंय का विरोध बाजूला ठेवा 1500 रुपयानं दे ना ते बी सांगा लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो विठाला गुरुजीला
गुरूंना आणि देवाला सांगायचं, तिसऱ्याला सांगायचं नाही. कारण तिसऱ्याला दुःख तुम्ही सांगितलं, तिसरा तुमचं दुःख रडत रडत ऐकून घेतो आणि दुसऱ्याला हसत हसत सांगितल्याशिवाय. म्हणून आपलं दुःख कुणाला सांगायचं नाही, देवाला सांगायचं. समजलं पाहिजे, याला धर्म म्हणतात. कुणाजवळ काय बोलावं, कसं वागावं, हा सुद्धा एक धर्म आहे. धर्म समजला नाही म्हणून फार मोठी हानी झाली या देशामध्ये, फार मोठी हानी झाली. समजतंय तुम्हाला? झाशी की राणींच्या चरित्रामध्ये प्रसंग आहे, जेव्हा झाशीच्या राणींच्या त्या किल्ल्यावर जेव्हा आक्रमण केलं जातं. इंग्रज आक्रमण करताना देवीच्या मंदिराजवळून तोफा मारतात इंग्रज. किल्ल्याच्या खाली एक देवीचं मंदिर आहे आणि त्याच्याजवळून तोफांचा मारा सुरू आहे. झाशीच्या राणींचा जो तोफखान्याचा जो प्रमुख होता त्याने सांगितलं, देवी जी, रानी जी, सरकार, अगर हम वहां पे वार करेंगे, देखो वहां पे उनका छावा लगा है, छावनी लगी है, वहां पे वार करेंगे तो माता रानी का मंदिर है वो टूट जाएगा. माता रानी पर हम कैसे गोले दाग सकते हैं? झाशी की रानी ने क्या उत्तर दिलं माहिती का? गोले दागो वहां पर, गोले दागो, मंदिर टूट जाएगा तो मंदिर भी हम ही बनाएंगे. लक्षात येत आहे? देव कोणी बनवला? आपणच बनवला ना. धर्म टिकला पाहिजे मग देव टिकेल ना. विठाला विठाला. धर्म नाही समजला, तुम्हाला माहितीये का? इसवी सन 1300 बारीक आहे का? इसवी सन 1303 मध्ये अल्लाउद्दीन खलजी आला होता महाराष्ट्रात. 8000 घोडेस्वार घेऊन आला आणि जेव्हा त्याने देवगिरी लुटली, देवगिरीचा राजा रामदेव राय, त्या राजाला बंदी केलं आणि राजाची एकुलती एक मुलगी, तिचं नाव जेठाबाई, तिला कैद केलं. अल्लाउद्दीन खिलजी तिच्याशी लग्न करून तिला घेऊन गेला. दादा कसलं लग्न हो त्यांचं, घेऊन गेला ती मुलगी. पण असं चिंतन आहे, जेव्हा अल्लाउद्दीन खिलजी आला देवगिरीला, देवगिरी म्हणजे दौलताबाद, ऐकताय ना कीर्तन? तुम्ही कधी गेलात दौलताबादला? औरंगाबाद जाताना दौलताबाद लागतो ना, त्याच्या अगोदर काय लागतं? दौलताबादच्या मागे काय लागतं? वेरूळ लागतं. काय लागतं? वेरूळ लागतं ना. वेरूळला कुणाचं मंदिर आहे? बोला पटकन, महिला मंडळ. वेरूळला कुणाचं मंदिर आहे? घृष्णेश्वर महादेव. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक घृष्णेश्वरचे शिवालय. आणि घृष्णेश्वरचं मंदिर फोडण्याकरता, तिथलं शिवलिंग तोडण्याकरता, तिथलं मंदिर तोडण्याकरता, मंदिर बाटवण्याकरता अल्लाउद्दीन खलजी जेव्हा आला, अल्लाउद्दीन खलजीची स्वारी येत असताना तिथल्या ब्राह्मणांना, बारीक आहे का, तिथल्या ब्राह्मणांना संदेश दिला की काहीतरी करा, घृष्णेश्वर महादेवाचं मंदिरातलं त्या ठिकाणी दरवाजे बंद करा, रक्षण करा शिवलिंगाचं. त्यावेळी ब्राह्मणांनी काय उत्तर दिलं माहितीये का? ब्राह्मण म्हणत होते, महादेवाला कुणाच्या रक्षणाची गरज नाही. त्यांची सभा चालू होती आणि सभेमधला विषय काय होता माहिती का? मंदिराची प्रदक्षिणा कशी करावी आणि प्रदक्षिणेमध्ये आपल्या पाऊलांमध्ये किती अंतर असावं. समजते? धर्मावर संकट आलंय, मंदिरावर संकट आलंय, मंदिर तोडण्याकरता अल्लाउद्दीन आलेला आहे आणि ब्राह्मण चर्चा करतात की मंदिराच्या प्रदक्षिणेमध्ये पाऊलांमध्ये किती अंतर असावं. अरे मंदिरच रावण ते प्रदक्षिणा कोणी करशात रे? समजतंय? असंच झालं. आपण मंदिरं खूप बांधतोय, पण मंदिर राहतील तेव्हा ना. मंदिर राहण्याकरता जागृत राहावं लागेल आणि जो जागे राहील हितासाठी, धर्मासाठी, जागे राहण्याची फार मोठी गरज आहे. आपण मंदिरांचे कळस सुंदर सुंदर बांधले. प्रत्येक मंदिराला भविष्यात नाही का सावध राहण्याची गरज आहे, जागृत राहण्याची गरज आहे. जगद्गुरु महाराजांच्या जीवनामध्ये हा योग आहे. महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये संतांची सेवा घडली. त्याचं कारण महाराज म्हणतात, जो आपल्या जीवनामध्ये जागे आहे. कारण जागृतीचा जो वारसा आहे ना, बारीक आहे का दादा, जागृतीचा जो वारसा आहे ना, तो पहिल्या पिढीमध्ये नसतो, तो तिसऱ्या पिढीमधून, अर्थात मागच्या तिसऱ्या पिढीमधून पहिल्या पिढीमध्ये उमटतो. समजतंय? एक कबीरजी महाराजांचा दोहा आहे, हो नहार बिरबान के लखत चिकने बात. शेतकरी माणसं तुम्ही, कपाशी चांगली दिसते शेतामध्ये, एखादी चमकते मस्त सुंदर एकदम मस्त वाढलेली, तुम्ही त्या शेताच्या मालकाला काय विचारतात? काय विचारतात? कारबो कोणती कपाशी लावायची, पहिला प्रश्न असतो ना. म्हणजे बीज कोणतं आहे लक्षात येत आहे. तसं एखादी पिढी चांगली परमार्थिक घडते, हितासाठी जागृत असते. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या हितासाठी जो जागृत आहे
त्याच्या मागे त्याचं श्रेय कुणाला तर धन्यता कुणाला तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपुले अहित असे तो जगता 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 धन्य माझा पिता कयाचिया धन्य माझा पिता कयाचिया कुणी कन्या पुत्र होती जे सतीव कुणी कन्या पुत्र होती जे सतीव धन्य माझा पिता कयाचिया धन्य माझा पिता कयाचिया कुणी कन्या पुत्र होती जे सतीव कुणी कन्या पुत्र होती जे सतीव असे जो जागता वा फार सुंदर सांगतात महाराज जागणं हा विषय आपुलिया हिता बारीक आहे का हित आपलं कशात आहे हित शब्दाचा अर्थ काय इथे बसली सगळी कीर्तनाला बसलेली माणसं आपलं हित कशात आहे हिताच्या प्रकारे बरोबर हित म्हणजे काय हिताच्या संदर्भात जागे राहणं हा पुढचा विषय पण हित समजलं पाहिजे आपलं हित काय आपण म्हणतो बस सुखाने राहिलं पाहिजे सुखाने म्हणजे काय ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची कधी हाव संसारी सुखात राहणं म्हणजे काय 2 टाइम जेवण राहायला चांगलं घर एवढी सुखाची आपली कल्पना आहे का एवढी जर सुखाची कल्पना असेल बरे का राहणं चांगलं खाणं एवढ्यासाठी जर आपलं जीवन असेल तर ही कल्पना चुकीची आहे शास्त्रकार म्हणतात 4 गोष्टी आपल्यामध्ये पशूमध्ये प्राण्यांमध्ये सारख्या आहेत 4 गोष्टी आपल्यालाही लागतात आणि पशूंना पण लागतात कोणत्या कोणत्या आहार निद्रा भय मैथून सर्व योनीसी समसमान आपल्यामध्ये पशूमध्ये सारखंच गुण आहेत बरं या 4 गोष्टी आपल्याला लागतात खायला लागतं जनावरांना सुद्धा कुत्रा असतो ना कुत्रा बघा तो फिरा ना कुत्रा तुम्ही सामान्य समजू नका आपल्यामध्ये जसे भाव असतात तसे कुत्र्यामध्ये सुद्धा असतात खरं सांगा पहिला मंडळ कुत्र्याला जर तुम्ही भाकर टाकली दारात तर तो अंगणात खायला लागतो की लगेच खायला लागतो तिथे आणि समजा त्याने जर तुमचं लक्ष नसताना तुमच्या घरातली भाकर पळवली म्हणजे चोरी समजलं घ्या कोठे खासतो खरं सांग तटेने खासतो कोपरा मालाही असतो कुठेतरी आणि तुम्ही त्याच्याकडे नीट बघायचं असं सावध खासणार तो खाता कोण समजतं भय कुत्र्याला सुद्धा भय म्हणजे जसं आपल्याला भीती वाटते ना समजतंय तसं आहार निद्रा झोप आपल्याला लागते आणि कुत्र्यांना सुद्धा फक्त फरक आहे त्याची झोप कमी आहे कोणाची झोप कमी आहे बोला पटकन हा काहीच नाही बोलती कमी झोप लागली पण महाराज बोलती झोप कमी लागत मला झोपच लागत नाही राहते मग चांगलं आहे त्याला श्वान निद्रा म्हणतात कुत्रा रातभर जागे राहत आणि दिले डुलकेले असतो कोण बऱ्याच जणांना झोप लागत नाही रात्री चांगली गोष्ट ना झोप त्याला बरं का मी तुम्हाला विनोद निंदा करत नाही श्वान निद्रा सांगितली शास्त्रामध्ये श्वान निद्रा कुत्र्यासारखी झोप लगेच जागे होते आणि काहींना लगेच झोप लागते बरं काही लोक असे असतात भाग्यवान म्हणतो मी त्याला भाग्यवान की पडल्या झोप लागते झोप आलं म्हणा की लगेच झोप लागत असते ही भाग्यवान माणसाची लक्षण आहेत ज्याला लगेच झोप लागत असतो म्हणून भाग्यवान आणि दुसरा माणूस आहे जपीर असतो पडीरास कवई तो वाट पाहतो तिची कोणाची झोपेची ज्याला लगेच झोप लागते ना बरं का आबासाहेब त्याला फार भाग्यवान माणसाचं लक्षण आहे काही जणांची ऑटोमॅटिक झोप असते काही जणांची बटन म्हणजे त्यांनी ठराव जपा आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान हे हित नाहीये हित म्हणजे सुखाचं जीवन जगणे
याला हित म्हणत नाही. मग हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन करावे, हित ते करावे देवाचे चिंतन. ऐका, देवाचं चिंतन करणं हे हित आहे. भगवंताचं चिंतन करावं याच्याकरता हा जन्म आहे. नुसतं जीवन जगण्याकरता जन्म नाही आहे. मग जगतात सगळे नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. जो स्वतःचा विचार करतो त्याच्यामध्ये पशुमध्ये काही फरक समजतंय का? बांधासाठी, शेतीसाठी, आपल्या हद्दीसाठी आपण भानगडी करतो असं नाही बरं. जनावर पण भानगडी करतात, पशु सुद्धा भानगडी करतात. विठाला विठाला तो भाग्यवान आहे. महाराज म्हणतात ज्याला हित समजतंय ना, हिताच्या ठिकाणी तोच जागे राहील. आपुल्या हिता जो असे जागता. आपलं हित कशात आहे? स्वतःचा विचार करण्यात हित नाहीये. जी माणसं स्वतःचा विचार करतात त्याला स्वार्थी म्हणतात. समजताय? त्याला इंग्रजीमध्ये सेल्फिश म्हणतात. स्वतःचा विचार करतात, कुणाचं घेणं नाही देणं नाही अशी विचाराची माणसं. अशा विचाराच्या माणसांमुळे घात झालाय. अशा विचाराच्या माणसांमुळे एका घराचे दोन घर झाले. पूर्वीच्या काळामध्ये जुन्या बायांची म्हण आहे, भाऊ वाय वाडग करो. काय करो? बरोबर आहे ना? जोपर्यंत वाय वाडग होतं तोपर्यंत चांगलं होतं. थोडा त्रास असायचा पण एकी होती. मजूर लावून गरज पडे नाही. समजताय? आता मजूर भेटतात नाही. कसा भेटतील मजूर? 1500 रुपये महिना भेटणार. शेतकऱ्याचे बोलते हाल आहेत. यावर्षी पाऊस लांबल्यामुळे होतं ते मजूर निघून गेलं ऊसतोडीला. त्याच्यामुळे शेतकऱ्याचे गावेगाव, त्या नंदुरबार भागात आम्ही गेलो कार्यक्रमाला. महाराज फार हाल आहेत यावर्षी. शेतकऱ्याची दयना आहे. लक्षात घ्या, जागे राहा, सावध राहा. जीवन व्यतीत करणं अवघड आहे. जो स्वतःचा विचार करतो याला आपणच जबाबदार आहोत. बुरा किसी को मत कहो, खुद बुरा हो जाएगा. एक दिन ये माटी का पुतला माटी में मिल जाएगा. आप तो गैरों की बात करते हो, हमने तो अपने भी आजमाए हैं. लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं. आपल्या लोकांनी अगर देश के चंद लोग गद्दार न होते तो भारत के तुकडे हर बार ना होते. या देशामध्ये फितुरांमुळे अनेक वेळे देशाचे तुकडे तुकडे झाले आणि अजूनही देशाचे तुकडे करण्यासाठी या लोकांचं नियोजन चाललंय. समजतंय तुम्हाला? आता आमची महागंगा यात्रा कंपनी नावाचा मी यात्रा घेऊन जातो. वर्षातून 3-4 यात्रा आमच्या जातात. आता जानेवारीमध्ये काशी यात्रा जाते, फेब्रुवारीमध्ये वृंदावन यात्रा जाते, मार्चमध्ये गंगासागर यात्रा जाते. मी गंगासागरच्या नियोजनासाठी जाऊन आलो. कुठे? पश्चिम बंगाल आणि ओडिसा राज्यात मी जाऊन आलो. पश्चिम बंगाल गंगासागर जिथे आपला हिंदूंचं तीर्थ आहे तिथे त्या यात्रेच्या गंगासागर जात असताना काकदीप नावाचं तिथून आपल्याला नावेत जावं लागतं. भैया महाराज दुर्दैव आहे, यात्रा ज्या भागात होते ना बापू, एकही हिंदू नाही आहे तिथे. सगळे दुकानं मुसलमानांची. समजतंय? पर्याय नाहीये. शांततेने घाबरत यात्रा करावी लागते. तुकडे होत गेले देशाचे. पश्चिम बंगालमध्ये विचित्र परिस्थिती आहे.
आपण बरे आहोत, अजून आपण बरे आहोत. सावध राहिला तर बरं आहे. अवघड काम आहे हो, फार अवघड काम आहे. फार मोठा विषय हा. राजकारणाच्या संदर्भात नाही, मी धर्माबद्दल बोलतोय, मी देशाबद्दल बोलतोय. किंबहुना साधू संतांची हीच तळमळ आहे, जो सावध राहील त्याच्यासाठी हे जीवन सुलभ आहे. जागृत राहा, सावध राहा, एक राहा, नेक राहा. आपण ज्या वाटेने परमार्थ करतोय आणि नाही का वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांना समावेश केलंय. या रे लहान थोर याती भलती नारी करावा विचार न लगे चिंता कवनासी. विचार करा, योग्य तो विचार करा, योग्य तो निर्णय करा, सावध राहा. भगवंताची कृपा. जागृती म्हणजे काय? एक सुंदर चिंतन मी तुम्हाला सांगतो, जरा बारीक ऐका. आपलं नियोजन बघा. आपल्याकडे जे नाहीये तोपर्यंत, ते नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल आकर्षण असतं. एकदा का ती वस्तू आली बर का, घर नाहीये, घर बांधलं, पहिले 6 महिने 1 वर्ष भलते चांगले दिवस जातात बर का. भैया महाराजांचं घर पहिल्यांदा मी आज पाहिलं बांधल्यानंतर. पहिले 6 महिने 1 वर्ष भलतं छान वाटतं घर. मोटरसायकल घेतली, नवी मोटरसायकल पाहू 17 धाव पुसत, बरोबर आहे ना. पण तीच जुनी झाली का दखत बी नेतो तीन. समजतंय? नाविन्य असतं तोपर्यंत त्या ठिकाणी आकर्षण असतं. लग्न झाल्यानंतर काही दिवस फार सुखात जातात, आनंदाने जातात. संसाराचा हा नियमच आहे. याचं आकर्षण बदलत राहतं आणि संसारामध्ये सुख नाही आहे. आणि मायबाप फक्त संसाराची वाट दाखवतात म्हणून हित नाही ठावे जननी जनका दावीला लौकिका 4 तीही. आपलं हित जे ना संसारात, नुसतं संसारात नाही. बरं, नुसतं संसारात जर हित राहिलं असतं तर संतांनी भगवंताचं देवाचं चिंतन केलं पाहिजे. आणि देवाचं चिंतनाची जो वाट दाखवतो ते आई वडिलांना तुकाराम महाराज धन्यता देतात. धन्य माता पिता तयाचिया आपुलिया हिता. शास्त्रामध्ये, इतिहासामध्ये एक माय होऊन गेली. माय ती लहान मुलाला झोके द्यायची आणि लहान मुलांना, राजाची राणी होती तिचं नाव मदालसा, मुलांना झोके द्यायची आणि झोक्यामध्ये ती अध्यात्माचा उपदेश मुलांना द्यायची. हा देह नाशिवंत मळमूत्राचा वरी चर्म घातले रे गुरमा कीटकाचा सान रव रव दुर्गंधे रे अमंगळतेचा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा पर्यंत मदालसा माऊली झोके द्यायचे बाळाला. आणि तुम्हाला अनुभव असेल माय, आजही लहान मुलगा झोपत नसेल, जर म्हातारीने झोके दिले तर लवकर झोपतो, बरोबर आहे ना. कारण म्हातारी सूर लावून दे, जबरा बेटा हळा गाई सूर लावून, कारण स्वरामध्ये ताकद आहे बरं माय. त्या स्वराची पोराला गुंगी येते, स्वराची गुंगी येते. आणि मुलाला उपदेश करणारी मदालसा माऊली म्हटली की बाबा रे हा देह नाशिवंत आहे. जो मुलगा देहधारी आहे, नवीनच देह घेऊन आलेला आहे, हा देह नाशिवंत आहे. वैराग्याचा उपदेश करणारे जे मायबाप आहे, धन्य माता पिता, त्या मायबापांना धन्यता आहे जे मुलाला चांगली वाट दाखवतात, अहंकाराने नाही. एक चिंतन सांगेल मी तुम्हाला, फार सुंदर चिंतन आहे. ज्या मायबापांनी मुलाला चांगली वाट दाखवली, इथे बसलेले मायबापांना सूचना आहे, चांगली वाट दाखव मुलांना. लक्षात घ्या, ज्या मायबापांनी मुलाला चांगली वाट दाखवली त्यांच्या जीवनामध्ये यश आहे. मुलाला चांगली वाट दाखवणे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय सांगू तर राष्ट्रमाता जिजाऊ राहिल्या नसत्या तर शुभा झाले काशी की कला जाती थी, मथुरा में वंचित होती थी, एक शिवाजी नहीं होते तो सबकी सुन्नत होती थी. 375 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती, समर्थांची युक्ती, ही कावेगाव हनुमानजींची मंदिरं, समजते तुम्हाला, हे पूर्वी नव्हते. प्रत्येक गावात हनुमानजींची मंदिरं झाली पाहिजे ही संकल्पना कोणाची माहिती का?
समर्थ रामदास स्वामींनी गावेगाव हनुमानजींची मंदिरं, कारण बजरंग अशी उपासना करणारे पैलवान निपजले पाहिजे तेव्हा धर्मराष्ट्र शिल्लक राहील. अत्यंत विचित्र आपला इतिहास आहे. आपल्यावर 700 वर्ष यवनांनी राज्य केलंय. आजही तुमच्या माहिती करता सांगतो, विचित्र परिस्थिती आहे. तुम्ही कधी वडजायला जाल ना, आपल्या धुळ्यापासून वडजाई, धुळे ते वडजाईच्या जमिनी कोणाकोणाच्याच लक्षात घ्या. त्याला लँड जिहाद म्हणतात. जिहाद एक प्रकारचा नाही आहे. लव जिहाद आपल्या मुलींना, शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलींना, शहरामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे. हिंदू बनून त्या मुलींशी प्रेमाचं नाटक करून नंतर त्यांच्याशी निकाह करून लव जिहाद. तुम्ही केरळच्या घटना बघा, केरळमध्ये सर्वात वाईट घटना लव जिहाद आहे. लँड जिहाद म्हणजे जमिनीचा जिहाद. ज्या भागात आपल्या हिंदूंची वस्ती असेल त्या ठिकाणी हळूहळू त्यांची वस्ती वाढत गेली. लक्षात घ्या, आज या भारतामध्ये सर्वात मोठी चिंताक्रांत गोष्ट ती आहे जिथे त्यांची संख्या वाढते. आता दंगल झाली कुठे? नंदुरबारला. संख्या वाढली की दंगल सुरू. सावधान राहा, जागृत राहा. आपण खेड्यात आहोत, आपण सुरक्षित आहोत. विठाला विठाला.